आज खरं म्हणजे आपल्या सर्वांकरताच एक अत्यंत मोठा दिवस आहे। आज संविधान दिन आहे। आमचा भारत स्वतंत्र झाल्यानंतर या भारताचं राज्य कसं चाललं पाहिजे याकरता भारताच्या लोकांनी निवडून दिलेल्या संविधान सभेने हे संविधान तयार करण्याकरता घेतलं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन करून हे संविधान लिहिण्याची जबाबदारी ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टाकण्यात आली। आणि आताच आठवले साहेबांनी सांगितलं की प्रचंड मेहनत करून आणि जगभरातल्या संविधानाचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान तयार केलं। अनेक चर्चा त्या ठिकाणी व्हायच्या, अनेक वेळा मतमतांतर असायची, पण त्या सगळ्यांना एकमतावर आणून आणि त्यातनं संविधानाचं ड्राफ्टिंग अप्रूव्ह करून घ्यायचं। एक एक अनुच्छेद हा त्या ठिकाणी मंजूर करून घ्यायचा, असं एक अत्यंत कठीण काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होतं। परंतु त्यांनी ते इतक्या चांगल्या प्रकारे निभावलं आणि जरी जगभराच्या संविधानांचा अभ्यास त्यांनी केला असला तरी भारतीय विचार पद्धतीवर अवलंबून असलेलं संविधान त्यांनी तयार केलं। आणि म्हणून भगवान गौतम बुद्धांनी जी समता सांगितली, जी बंधुता सांगितली, ती बंधुता आणि ती समता आपल्या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हा निर्णय घेतला की या देशामध्ये 26 नोव्हेंबरला संविधान दिन पाळला गेला पाहिजे आणि प्रत्येकाने संविधानाची उद्देशिका ही वाचली पाहिजे। आपल्या देशात वेगवेगळ्या जाती असतील, धर्म असतील, विचार असतील, पंथ असतील, वेगवेगळे धर्मग्रंथ असतील, पण मोदीजींनी सांगितलं आपला एकच राजधर्म आहे आणि त्याचा एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे भारताचं संविधान। आणि या भारताच्या संविधानामध्ये ही शक्ती आहे। मी तर स्वतः लॉ ग्रॅज्युएट देखील आहे, संविधानाचा अभ्यासक देखील आहे आणि माझं अतिशय स्पष्टपणे मत आहे की इतक्या दूरदर्शितेनं लिहिलेलं हे संविधान आहे की भारताच्या समोर कितीही संकट आली तरी प्रत्येक संकटावर मात करण्याचा रस्ता हा या संविधानामध्ये आपल्याला भेटतो। हेच या संविधानाने करून दाखवलं। मला कधी कधी आश्चर्य वाटतं की इतका भविष्याचा विचार या संविधानामध्ये कसा केला गेला असेल। बघा, काळ बदललाय, माध्यमं बदलली आहेत, आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत पोहोचलोय, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये समाज नीट चालला पाहिजे, समतेने चालला पाहिजे, याकरताची सगळी व्यवस्था, संधीची समानता सगळ्यांना असली पाहिजे, याची सगळी व्यवस्था या भारताच्या संविधानाने करून दाखवली। आणि म्हणूनच मला असं वाटतं की संविधानाचे निर्माते म्हणून, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सगळ्यांकरता अत्यंत पूजनीय आहेत। कारण आपण सगळे आज जे काही जीवन जगू शकतोय, जी काही संधी मिळवू शकतोय, ती त्यांच्यामुळे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्यावेळी माननीय मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांनी संविधानाची पूजा केली, संविधानाला नमन केलं आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांचं संविधान होतं, म्हणूनच चहावाल्याचा मुलगा देखील देशाचा पंतप्रधान बनू शकला। ही ताकद या संविधानाने तयार केली। आणि आज त्या संविधान दिनाच्या निमित्ताने या संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करताना आपल्या सर्वांना पुन्हा एकदा संवैधानिक मूल्य जी आहेत या मूल्यांपासून आम्ही कधीही दूर होणार नाही। आमच्या जीवनामध्ये व्यक्तिगत मतमतांतर असू शकतील, पण संविधानाची मूल्य ही आमच्या जीवनातलं अंतिम सत्य असेल, हा निर्धार आज आपल्याला सगळ्यांना मिळून
या संविधान दिनाच्या निमित्ताने करायचं आहे. आज संविधान दिनाचं औचित्य साधून दोन अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि माननीय मंगलप्रभात लोढाजींच्या मंत्रालयाच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आले आहे. एक आपण पहिल्यांदा एका ITIचं उद्घाटन केलं. अनुसूचित जातीतील आमच्या विद्यार्थ्यांकरता समर्पित अशा प्रकारचं ITI आहे. आज आपल्याला माहिती आहे की जगामध्ये सर्वात जास्त डिमांड ही स्किल्सला आहे. डिग्रीपेक्षा देखील महत्त्व स्किलला आहे. अनेक वेळा एखाद्या इंजिनियर झालेल्या मुलापेक्षाही ITI मध्ये ट्रेन होऊन ज्याला चांगले स्किल आहे अशा मुलाला अधिक पगाराची नोकरी मिळते. ह्याच जगाचं सत्य झालेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ज्यावेळेस संपूर्ण जग बदलत आहे आणि आता महत्त्व कौशल्याला आहे. डिग्रीला तर आहेच, पण डिग्री सोबत जर कौशल्य असेल तरच व्यक्तीला त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो. अशा प्रकारची अवस्था ज्यावेळेस आली आहे त्यावेळी अतिशय आधुनिक अशा प्रकारचं हे कौशल्य विकास केंद्र आमच्या अनुसूचित जातीतील मुलामुलींना या रोजगाराच्या मुख्यधारेमध्ये आणेल. हजारो लोकांना प्रशिक्षित करेल आणि अर्थव्यवस्थेच्या बदलत्या चित्रामध्ये त्यांच्याकरता संधीची समानता तयार करेल, त्यांच्याकरता रोजगाराची निर्मिती करेल. आणि मला अतिशय आनंद आहे, आम्ही बघितली अतिशय सुंदर बिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे, चांगले इक्विपमेंट आहेत. आणि माझी तर सूचना असेल की हळूहळू जे काही देशातले सर्वोत्तम ट्रेड्स आहेत ते सगळे ट्रेड्स हे या ठिकाणी सुरू झाले पाहिजेत. आणि म्हणून आजच्या संविधान दिनाचं औचित्य साधून संविधानाला जे अपेक्षित होतं की समाजातला शेवटचा व्यक्ती हा संधीच्या समानतेने समोर आला पाहिजे, ते आज या ITIच्या उद्घाटनाच्या माध्यमातून आपण केलंय. मी त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. दुसरा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेगवेगळ्या त्यांच्या वास्तव्यातून किंवा त्यांच्या विचारातून पवित्र झालेल्या वेगवेगळ्या ज्या काही जागा आहेत ज्या आमच्याकडनं प्रेरणेच्या भूमी आहेत, अशा भूमीचं एक टुरिझम सर्किट तयार करावं अशा प्रकारची सूचना आम्ही मंगलजींना दिली होती. एक टुरिझम सर्किट माननीय पंतप्रधानांनी देशामध्ये केलं आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये इतक्या वेगवेगळ्या जागा आहेत की ज्याचा बाबासाहेबांच्या कर्तृत्वाशी, विचाराशी, त्यांच्या वाटचालीशी अतिशय महत्त्वाचा संबंध आहे. आणि त्या जागी गेलेल्या व्यक्तीला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळू शकते. आणि म्हणून एक डेडिकेटेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सर्किट, टुरिझम सर्किट व्हावं अशा प्रकारचा विचार समोर आला. आणि मग आम्ही थोडी घाई झाली, पण आम्हाला या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनाच्या काळामध्ये ते सुरू करायचं होतं, कारण त्या काळात मोठ्या प्रमाणात लोक मुंबईमध्ये देखील येतात, तर त्या निमित्ताने लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाता आलं पाहिजे. या दृष्टीनं एक अतिशय चांगलं सर्किट हे टुरिझम विभागाने या ठिकाणी तयार केलं. आणि म्हणून मी टुरिझम विभागाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मगाशी आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या ज्या महत्वाच्या जागा आहेत, या सगळ्या महत्वाच्या जागा, मग दीक्षाभूमी असो, चैत्यभूमी असो, राजगृह असो, महाडचं चौदार तळ असो किंवा काळाराम मंदिर असो, सगळीकडे जेवढ्या म्हणजे त्याच्यामध्ये काही बौद्ध लेण्या देखील आपण घेतलेल्या आहेत, अशा सगळ्या विभागामध्ये कोकण विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, त्यानंतर मराठवाडा विभाग, या सगळ्या विभागांमध्ये काही महत्वाची स्थळं आता या ठिकाणी घेतलेली आहेत. आणि त्या ठिकाणी रेग्युलर बसेस जातील, त्या बसेसमध्ये गाईड असेल, त्या लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था असेल, योग्य माहिती त्यांना दिली जाईल, अशी सगळी व्यवस्था या टुरिझम सर्किटच्या माध्यमातून केलेली आहे. म्हणजे कुठल्याही विभागात गेल्यानंतर कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांनी केवळ त्या बसचं बुकिंग केलं, जे आत्ताच लोढाजींनी सांगितलं की अतिशय माफक अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी ठेवतो की त्या बसमधनं त्यांची सगळी व्यवस्था होणार आहे. आणि या सगळ्या चांगल्या स्थानांवर त्यांना नेलं जाणार आहे. त्या स्थानाची इत्थंभूत माहिती, त्याचं महत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये त्या स्थानावरचा तो जो काही इतिहास आहे, तो इतिहास, अशा सगळ्या गोष्टी या निश्चितपणे या माध्यमातून
सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतोय. हळूहळू आम्हाला हे टुरिझम सर्किट अधिक वाढवायचं आहे. हे आता सुरू केलंय. आता एकेका विभागात 5-6 जागा आहेत, पण हळूहळू इतरही जागा त्याच्यामध्ये कशा समाविष्ट करता येतील आणि ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला कसं करता येईल, जेणेकरून मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये शाळांच्या ट्रिप्सही या सर्किटवर जाऊ शकल्या पाहिजेत आणि आमच्या विद्यार्थ्यांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास, त्यांचा संघर्ष आणि त्यांचे विचार हे त्या ठिकाणी मिळाले पाहिजे. या दृष्टीनं देखील विशेष कन्सेशन्स हे शाळांना देखील उपलब्ध करून देण्याचा विचार आमच्या समोर आहे. आणि मला असं वाटतं की या माध्यमातनं शेवटी आमचे जे महापुरुष आहेत त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर आम्हाला प्रेरणाच मिळते. आज आपण या ठिकाणी बघतोय छत्रपती शिवाजी महाराज आहेत, या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या सगळ्यांना आपण नमन केलंय, कारण यांच्यामुळे महाराष्ट्र घडलेला आहे. यांच्यामुळे आज महाराष्ट्र जो नाव लौकिकाला आहे तो त्यांच्यामुळे आहे. त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला त्यांचा इतिहास तर माहिती पाहिजेच, पण कधीतरी त्याच्या जीवनामध्ये त्यांच्या सानिध्यात, कारण त्या व्यक्ती जरी नसल्या तरी त्यांचा इतिहास हा इतका बोलका आहे की त्या इतिहासाच्या सानिध्यात गेल्यानंतर त्या व्यक्तीशी आपण कनेक्ट झालो अशा प्रकारचा भाव हा मनामध्ये तयार होतो. आणि म्हणूनच हे टुरिझम सर्किट या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला खूप समर्थन दिलं. वेगवेगळ्या भागामध्ये जे लोक उपस्थित आहेत, चैत्यभूमीवर आहेत, दीक्षाभूमीवर आहेत, महाडला जे लोक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, नाशिकला जे लोक उपस्थित आहेत, अशा सगळ्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि माननीय आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आपण बघितलं असेल, नुकतंच आम्ही जे काही आपल्याला इंदू मिलवर स्मारक करायचं आहे त्या ठिकाणी देखील आम्ही जाऊन आलो. आमचे रामदास आठवलेजी, आम्ही त्या काळामध्ये ती जागा मिळवली होती आणि आता त्या स्मारकालाही गती दिली आहे आणि लवकरच हे स्मारक देखील आपण पूर्ण करू. आणि या स्मारकाची सगळ्यात मोठी खासियत जर काही असेल तर ती ही आहे की मुंबईत आलेल्या प्रत्येक व्यक्तीला या स्मारकाचं दर्शन हे घ्यावंच लागणार आहे. ते मिळणारच आहे, कारण प्रत्येकाला सी लिंकवर यावंच लागतं आणि संपूर्ण सी लिंकवरनं अतिशय भव्य असा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा प्रत्येकाला पाहायला मिळेल. त्यातनं त्यांच्या विचारांची भव्यता देखील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल. मी आज या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमच्या सरकारच्या वतीनं आम्ही सातत्याने सामाजिक न्यायाकरता काम करत राहू, अंतिम व्यक्तीकरता काम करत राहू, संविधानाप्रमाणेच काम करत राहू अशा प्रकारचा निर्धार व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भीम, जय भारत.